नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच पक्ष मोठ्या मेहनतीने प्रचार करत असून आता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। सध्या विधानसभा निवडणुकांचा अंदाज घेण्यासाठी लोकसभा निवडणुका समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता। त्यानंतर महायुतीनं युद्ध पातळीवरती मोठे निर्णय घेतले आणि लाडकी बहीण यासारख्या योजना लागू केल्या। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र तेव्हा चांगलं यश मिळालं होतं। त्यानंतर आता बराच काळ उलटून गेल्यानं सध्या राज्यातील स्थिती देखील बदलली आहे असं म्हटलं तरी चालेल। सध्या राज्यामध्ये नेमकं कसं वातावरण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, राज्यातील मतदार, राजकीय विश्लेषक, पत्रकार यांच्या मदतीने करण्यात आलेल्या या सर्व्हेच्या माध्यमातून राज्यातील 288 मतदारसंघांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, ज्या माध्यमातून महायुतीसाठी काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे। कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालाप्रमाणेच हा निकालही महाविकास आघाडीच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे राज्यामध्ये। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पलीकडे जाऊन कोणत्या पक्षांना किती जागा मिळणार याच्या आकड्यांवरनं नेत्यांचं भविष्य आता ठरणार आहे। सध्या समोर आलेल्या अंदाजानुसार 148 जागा लढवणाऱ्या भाजपला 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 30 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळतील असं चित्र आहे। तर महाविकास आघाडीचा विचार केल्यास महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 52 ते 65 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 50 ते 55 जागा येतील अशी शक्यता आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 30 ते 35 जागापर्यंतचं यश मिळेल असं चित्र आहे। राज्यातील निवडणूक आणखी एका कारणामुळे महत्त्वाची असणार आहे, कारण यंदा राज्यामध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 20 ते 25 उमेदवार येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व उमेदवारांवरनं आता सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा धक्कादायक सर्वे समोर आलेला आहे। तर मित्रांनो, यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।